नांदेडच्या माहूरमध्ये तिळाची शेती बहरली। तिळाच्या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल। बाजारपेठेत तिळाला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त। हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाची मोठ्या प्रमाणात आवक। 4 महिन्यात 9,44,000 क्विंटल कापूस बाजार समितीत दाखल। नाशिकच्या गोदावरीतील पाणी पिण्यायोग्य, प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अजब अहवाल। तर दूषित पाणी पिण्यायोग्य कसं, गोदाप्रेमींचा अधिकाऱ्यांना सवाल। अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची गोदाप्रेमींची मागणी। धुळ्याच्या साक्री तालुक्यातील दंगाई गावातील नागरिक पाण्यापासून वंचित। कर्मचारी आणि ग्रामसेवकांमुळे नागरिकांना वेळेवर पाणी मिळेना। पाण्याची समस्या सोडवण्याची नागरिकांची मागणी। पालघरच्या कासा उपजिल्हा रुग्णालयाला पाणी टंचाईच्या झळा। रुग्णालयात टँकरनं पाणी पुरवठा सुरू। जिल्हा प्रशासनाकडून पाण्याचे योग्य नियोजन करण्याची मागणी। जालन्यात ऐन सणासुदीत नागरिकांची पाण्यासाठी बोंबाबोंब। पाटबंधारे विभागानं थांबवला परतूर आणि भोकरदनचा पाणी पुरवठा। मागील 4 दिवसांपासून परतूर शहराचा पाणी पुरवठा बंद। हवामान विभागाकडून विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा। 11 पैकी 6 जिल्ह्यातील तापमान 40 अंश सेल्सिअसच्याही पुढे। अकोल्यात सर्वाधिक 41.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। नंदुरबारमध्ये पारा 40शीवर। अनेक वर्षांनंतर मार्च महिन्यात जिल्ह्यात तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत। जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघात कक्षाची स्थापना। तापमानामुळे ऐन काढणीला आलेल्या पपई केळीसोबतच रब्बी हंगामातील पिकांचं नुकसान होण्याचीही। उन्हाचे चटके बसू लागले, आता तरी शाळेची वेळ कमी करा। पंढरपूरच्या शाळांमधील चिमुरड्यांची सरकारकडे मागणी। सांगलीत शेती बचाव कृती समितीच्या वतीनं शक्तीपीठ महामार्गाच्या प्रतिकृतीची होळी करत शक्तीपीठ महामार्गाला विरोध। धनंजय देशमुखांचे निकटवर्तीय दादा खिंडकर बीड पोलिसांसमोर सरेंडर। मारहाण आणि घरावर हल्ल्याप्रकरणी खिंडकरवर गुन्हा। दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा आका। ठाकरे गटाच्या परमेश्वर सातपुतेंचा आरोप। बीडच्या धारूरमधील न्यायालय परिसरात 2 गटात हाणामारी। पोलिसांकडून 8 जणांविरोधात गुन्हा दाखल। मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। अजित पवारांचे पुत्र जय पवारांनी घेतली शरद पवारांची आणि कुटुंबियांची भेट। जय पवारांनी शरद पवार आणि प्रतिभा पवारांसोबत काढला फोटो। शरद पवार आणि प्रतिभा पवारांसोबत कौटुंबिक फोटो। रत्नागिरीच्या राजापुरात होळीच्या दिवशी 2 गटात तणाव। दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात घोषणाबाजी। राजापूर पोलिसांकडून 13 जणांविरोधात गुन्हा दाखल। लय भारी युट्यूब चॅनलचा पत्रकार तुषार खरातला 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। तुषार खरातला वडूज न्यायालयात केलं होतं हजर। पत्रकार तुषार खरातवर विविध गुन्हे दाखल। योगेश टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्याप्रकरणी 1000 पानांचं चार्जशीट दाखल। 5 लाखाची सुपारी देऊन सतीश वाघ यांच्या पत्नीकडूनच त्यांची हत्या। सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर। सतीश वाघ यांचा काटा काढण्यासाठी जादूटोण्याचा प्रयोग। आरोपी अक्षय जावळकर आणि मोहिनी वाघसह 6 जणांवर गुन्हा दाखल। परभणीत धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाचा कठोर कारवाईचा इशारा। मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई होणार। जालन्याच्या बदनापूर तालुक्यात कंडारी तांडा इथं लोकगीतं गाऊन बंजारा समाजाची होळी साजरी। पारंपरिक लोकगीतं म्हणत डफाच्या तालावर तरुणांनी धरला ठेका। चिपळूणमधील करंजेश्वरी देवीच्या शिमगोत्सवाला सुरुवात। पारंपरिक पद्धतीनं वेशभूषा आणि ढोल सनईच्या नादात देवीचा शरणे उत्सव संपन्न। वशिष्ठीच्या तीरावर देवीचे शरणे उत्सव। होळी पौर्णिमेनिमित्त खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट। अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाच्या मंदिरातही होळीनिमित्तानं खास सजावट। धुळ्यातील द्वेषळातील एकविरा देवी मंदिरात होळी आणि धुलीवंदन निमित्तानं सप्तरंगाची सजावट। देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या नाशिकच्या सप्तशृंगगडावर आदिमायेच्या मंदिर गाभाऱ्यात द्राक्षांची आरास। होळी आणि धुलीवंदनाच्या निमित्त सप्तशृंगगडावर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। शिर्डीच्या साई मंदिरात होलिका दहन। साईबाबांना काल होळीनिमित्तानं पुरणपोळीचा नैवेद्य। होळीनिमित्त मंदिराला फुलांची आकर्षक सजावट। साईंच्या मूर्तीला सोन्याच्या दागिन्यांसह साखरेच्या गाठीकड्यांचीही माळ घातली। छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वपक्षीय होळी साजरी। मंत्री अतुल सावे, आमदार प्रदीप जयस्वाल, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले यांची उपस्थिती। कोकणात शिमगोत्सव। भास्कर जाधवांनी शारदा देवीची पालखी नाचवली। चिपळूणच्या तुरंब गावात शिमगोत्सवाचा उत्साह। धुळ्याच्या तांडाकुंडाणे येथे बंजारा समाजाच्या होळी उत्सवाला सुरुवात। महिनाभर होळी उत्सव साजरा करण्यात येतो। बंजारा समाजामध्ये होळीचा उत्साह।
पुण्याच्या भोरमध्ये विधिवत पूजा करून होळी उत्साहात साजरी, प्रत्येक गावात मंदिरासमोर होळीचं दहन। रंगपंचमी निमित्त नांदेडच्या ग्रामीण भागात लेंगी महोत्सवाची धूम, लोकगीतं आणि डफड्याच्या तालावर बंजारा बांधवांचं नृत्य। जळगावच्या चोपडा तालुक्यातील वर्डीमध्ये शेतकऱ्यांकडून महायुतीच्या जाहीरनाम्याची होळी, अर्थसंकल्पात कर्जमाफी न केल्यानं जाहीरनाम्याची होळी करत शेतकऱ्यांचा संताप। 100 दिवस कृती कार्यक्रमात सहभाग घेत पुण्यातील भोर महसूल विभागातर्फे कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन, नाविन्यपूर्ण उपक्रमांचा जनतेने जास्तीत जास्त लाभ घेण्याचं भोरचे तहसीलदार राजेंद्र नजन यांचं आवाहन। राष्ट्रवादीच्या शिक्षक सेलतर्फे परभणीत बोंबाबोंब आंदोलन, अर्थसंकल्पात अंशतः अनुदानित आणि अघोषित शाळांसाठी टप्पा अनुदानासाठी कुठलीही तरतूद नसल्यानं संघटना आक्रमक। सार्वजनिक बांधकाम विभागातील बिलं काढण्यासाठी कंत्राटदारानं पैसे दिल्याचा व्हिडिओ व्हायरल, नागपूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील घटना, पीडब्ल्यूडीच्या मुख्य अभियंत्यांकडे तक्रार, मात्र अद्याप पोलिसात तक्रार नाही। डॉक्टर प्रशांत बोकारेंकडून नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा प्रभार काढला, अपर विभागीय आयुक्त डॉक्टर माधवी कोडेंकडे कुलगुरू पद सोपवलं, 4 महिने शिल्लक असताना डॉक्टर प्रशांत बोकारे काढला। नागपूरमध्ये दुकानातील कर्मचाऱ्याला 3 जणांनी लुटलं, बँकेतून पैसे काढून आणताना 11,40,000 रुपये घेऊन चोरटे पसार, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। महापुरुषांबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला 3 दिवसांची पोलीस कोठडी, जामनेर न्यायालयानं तरुणाला सुनावली पोलीस कोठडी। पिंपरी चिंचवडमध्ये 2 गटात झालेल्या वादातून दुचाकींची तोडफोड, बुलेट सायलेन्सरमधून आवाज काढल्यानंतर 2 गटात वाद, भोसरी पोलिसांनी घटनास्थळावरून काढली 9 आरोपींची धिंड। पुण्यात भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत बलात्कार, ओळखीचा गैरफायदा घेऊन तरुणीवर बलात्कार, आरोपी सिद्धांत रणधीर विरोधात गुन्हा, 20 दिवसांनंतरही अटक नाहीच। जळगावच्या मोहाडीमध्ये एमएससीबी कनिष्ठ अभियंत्याला मारहाण, जयेंद्र सपकाळ असं मारहाण झालेल्या अभियंत्याचं नाव, जळगावच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल।